पार्सल यायचं म्हणलं की आनंद गगनात मावत नाही. आज दिवसभर मी पार्सलचीच वाट बघत बसली होती. मग पार्सल आल्याच्या आनंदात आज मस्त कडक स्पेशल चहा. चहा बनवायला काही ना काहीतरी निमित्त काढायचं आणि चहा करायचं. कडक चहा बनवायचा म्हणल्यावर विदाऊट आल्याचा चहा कसा बनल. इकडे चहा बाबा उकळायला लागलाय, तोपर्यंत बाहेर कोणतरी बेल वाजवली म्हणून बघून आले. चहा स्पेशल आहे म्हणल्यावर जागा पण स्पेशलच केली पाहिजे म्हणून पटपट झाडून घेतलं, थोडं पुसून पण घेतलं. खाली जी सगळी झाडं ठेवली ती मी वरती बांधली, म्हणजे नाही का थोडा स्पेस जास्त होईल म्हणून. तोपर्यंत चहा बाबा उकळला होता. चहा सोबत बिस्किट खायचा पण मूड झालेला म्हणून जेवढी बिस्किटं तुटकी फुटकी होती ती घेऊन आली. सोबत जे पार्सल उघडायचं होतं ते पण घेऊन आली. म्हणलं चहा पिऊन झाल्यानंतर आरामशीर उघडावं. तुटलेली बिस्किटं चहात पडू नये म्हणून चमचा पण सोबत आणला होता. पार्सल कधी मागवलं होतं तीच आठवत नाहीये, भरपूर दिवसानंतर आले. मग घेतलं उघडून. खूप छान अशी 3 कलरमध्ये ब्रेसलेट आलेली, मला तर जाम आवडली. तुम्हाला पण आवडली असतील तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. दिवसभर आपली जाम धावपळ होते म्हणून थोडंसं रिलॅक्स म्हणून केसांना मी तेल लावलं. एक वेळ केसामधला गुंता सुटेल, पण या सिरियलच्या स्टोऱ्यांचा गुंता काही सुटणार नाही. जे वाढवत नेतेत काय बोलायला नको. या तेलाकडे लक्ष देऊ नका, ही मी जादू करून तेल बनवलेलं आहे. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.